इलॉन मस्क आज जगातला सगळ्यात चर्चेतला नाव. स्पेसएक्स, टेस्ला, न्यूरालिंक. लोक त्याला जीनियस म्हणतात, कोणी विजनरी म्हणतं. पण फार कमी लोक एक गोष्ट लक्षात घेतात. इलॉन मस्क खूप वेळा शांत राहतो. इंटरव्ह्यू असो, प्रेस कॉन्फरन्स असो किंवा एखादा कठीण प्रश्न, तो लगेच उत्तर देत नाही. तो थांबतो. कधी 3 सेकंद, कधी 5, कधी 10 सेकंद पूर्ण शांतता. समोर बसलेले लोक अस्वस्थ होतात. कॅमेरा ऑकवर्ड वाटतो. अँकरला वाटतं हा कन्फ्युज्ड आहे का? पण हाच पॉज, हीच शांतता त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. कारण इलॉन मस्कला माहीत आहे, जो माणूस शांततेवर कंट्रोल ठेवतो तो सिच्युएशनवर कंट्रोल ठेवतो. आपण मात्र उलट करतो. कोणी काही बोललं लगेच रिप्लाय, कोणी इन्सल्ट केलं लगेच रिॲक्शन, कोणी क्वेश्चन विचारला लगेच एक्सप्लेनेशन. आपण बोलून स्वतःची पॉवर लीक करतो. आणि इथेच हा प्रश्न उभा राहतो, जर शांत राहणं कमजोरी नसून ताकद असेल तर? जर सायलन्स म्हणजे हार नसून डॉमिनन्स असेल तर? हीच कल्पना खोलात जाऊन सांगणारं एक जबरदस्त पुस्तक आहे, द पॉवर ऑफ सायलेन्स, केल्विन नेथन. हे पुस्तक बोलायला शिकवत नाही. हे पुस्तक कधी बोलायचं नाही हे शिकवतं. लेखक केल्विन नेथन म्हणतो, आजची दुनिया नॉइझी आहे. सगळे बोलतायत, सगळे एक्सप्लेन करतायत, सगळे प्रूव्ह करायचा प्रयत्न करतायत. पण खरा पॉवरफुल माणूस तो नसतो जो सगळ्यात जास्त बोलतो. खरा पॉवरफुल माणूस तो असतो जो हवे तेव्हा शांत राहू शकतो. हे पुस्तक सायलन्सला स्पिरिच्युअलिटी म्हणून नाही पाहत. हे सायलन्सला सायकोलॉजिकल वेपन म्हणून पाहतं. ऑफिसमध्ये, रिलेशनशिपमध्ये, आर्ग्युमेंटमध्ये, निगोशिएशनमध्ये, लीडरशिपमध्ये, जिथे सगळे शब्द वापरतात तिथे सायलन्स वापरणारा माणूस वेगळा उठून दिसतो. कारण सायलन्स क्युरिओसिटी निर्माण करते, सायलेन्स रिस्पेक्ट निर्माण करते आणि सायलेन्स डॉमिनन्स क्रिएट करते. केल्विन नेथन एक साधी पण खोल गोष्ट सांगतो. तू जितका कमी बोलतोस तितके लोक तुला जास्त ऑब्झर्व करतात. हे पुस्तक वाचताना असं वाटतं की कोणी आपल्या मनाला हळूच सांगते, तू कमजोर नाहीस, तू फक्त जास्त बोलतोस. आज आपण रिॲक्शनला स्ट्रेंथ समजतो, पण हे पुस्तक शिकवतं खरी स्ट्रेंथ म्हणजे रिॲक्शन कंट्रोल. इलॉन मस्क, स्टीव्ह जॉब्स, मोठे लीडर्स हे सगळे शब्दांपेक्षा पॉज वापरतात, आवाजापेक्षा प्रेझन्स वापरतात. आणि म्हणूनच जेव्हा ते बोलतात तेव्हा सगळे ऐकतात. द पॉवर ऑफ सायलेन्स हे पुस्तक तुला शांत बनवत नाही, हे पुस्तक तुला पॉवरफुल बनवतं. जर तुला लोकांनी सिरियसली घ्यावं असं वाटत असेल, जर तुला आर्ग्युमेंटमध्ये हरायचं नसेल, जर तुला रिस्पेक्ट मागायचं नसेल पण मिळवायचं असेल, तर कदाचित तुला जास्त बोलायची गरज नाही. कदाचित तुला फक्त योग्य वेळी शांत राहायला शिकायचं आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच सायलेन्सचा पॉवर या पुस्तकाच्या 6 जबरदस्त कॉन्सेप्ट्समधून समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत ऐक, कारण कधीकधी शांतता सगळ्यात मोठा आवाज करते. पॉइंट 1, सायलेन्स म्हणजे वीकनेस नाही, कंट्रोल आहे. आपण एक मोठी चूक करतो. आपण सायलेन्स म्हणजे कमजोरी समजतो. कोणी आपल्याला काही बोललं आपण लगेच उत्तर देतो, कारण आपल्याला वाटतं मी गप्प बसलो तर लोक मला कमजोर समजतील. पण द पॉवर ऑफ सायलेन्स हे पुस्तक अगदी उलट सांगतं. केल्विन नेथन म्हणतो, सायलेन्स म्हणजे पळ काढणं नाही, सायलेन्स म्हणजे हार मानणं नाही, सायलेन्स म्हणजे स्वतःवर कंट्रोल असणं. खरा कमजोर माणूस तो असतो जो स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवू शकत नाही, ज्याला बोलल्याशिवाय चैन पडत नाही, ज्याला रिॲक्शन न देता राहवत नाही. आता एक साधं उदाहरण पहा. समजा कोणी तुम्हाला इन्सल्ट केलं सार्वजनिक ठिकाणी,
लोक बघतायत. पहिला माणूस काय करतो, तो लगेच बोलतो, आवाज चढवतो, स्वतःला जस्टिफाय करतो. आणि दुसरा माणूस, तो शांत राहतो, तो समोरच्याला बघतो, एक शब्दही न बोलता. आता सांगा, कोण जास्त पॉवरफुल वाटतो? हा दुसरा माणूस काही बोलत नाही, पण त्याची शांतता समोरच्याला अस्वस्थ करते, कारण सायलेन्स प्रश्न निर्माण करते. हा इतका शांत का आहे? याला फरकच पडत नाही का? हा कॉन्फिडंट आहे का? हे पुस्तक सांगतं, सायलेन्स ही एक सायकोलॉजिकल मिरर आहे. ती समोरच्याला स्वतःचं वागणं दाखवते. आता इलॉन मस्ककडे परत पाहू. त्याला किती वेळा क्रिटिसाइज केलं गेलं आहे. हा प्रॅक्टिकल नाही, हा ड्रीमर आहे, हा फेल होईल. पण तो प्रत्येक टीकेला उत्तर देत बसला नाही. तो शांत राहिला आणि त्याच सायलेन्समध्ये त्याने काम केलं. रिझल्ट? आज टीका करणारेच लोक त्याच्यावर आर्टिकल्स लिहित आहेत. केल्विन नेथन एक फार महत्वाची लाईन लिहितो, सायलेन्स इज चोजन स्ट्रेंथ, नॉट फोर्स्ड वीकनेस. म्हणजे सायलेन्स तेव्हा पॉवरफुल असते जेव्हा तुमच्याकडे बोलायचा ऑप्शन असतो, पण तुम्ही बोलत नाही. हे खूप महत्वाचं आहे, कारण जर तुम्ही बोलूच शकत नाही तर ते सायलेन्स नाही, ते मजबुरी आहे. पण जर तुम्ही बोलू शकता, रिप्लाय देऊ शकता, आर्ग्युमेंट जिंकू शकता, तरीही शांत राहता, तर ते सायलेन्स पॉवर आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, आपली खरी ताकद आपल्या शब्दांमध्ये नाही, तर आपल्या रिॲक्शन डिलेमध्ये आहे. ज्याला रिॲक्शन डिले करता येतो तोच माणूस सिच्युएशन कंट्रोल करू शकतो. आजची दुनिया इन्स्टंट आहे. इन्स्टंट रिप्लाय, इन्स्टंट अँगर, इन्स्टंट जजमेंट. म्हणूनच जो माणूस थांबतो तो वेगळा उठून दिसतो. सायलेन्स तुम्हाला मिस्टिरियस बनवतं, सायलेन्स तुम्हाला कॉन्फिडंट बनवतं आणि सायलेन्स तुम्हाला पॉवरफुल बनवतं. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला प्रोवोक करेल, लगेच बोलू नका. 1 सेकंद थांबा, 2 सेकंद थांबा. कदाचित त्या शांततेत तुमची खरी ताकद लपलेली असेल. पॉइंट 2. सायलेन्स माणसाच्या मेंदूवर कसा प्रभाव टाकते? आता इथे एक फार महत्वाचा प्रश्न येतो. जर सायलेन्स इतकी पॉवरफुल आहे, तर लोक नकळत शांत माणसाला लीडर, कॉन्फिडंट किंवा डॉमिनंट का समजतात? हे फक्त फीलिंग नाही, हे मानसशास्त्र आहे, हे मेंदूचं सायन्स आहे. द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकात केल्विन नेथन हे स्पष्ट करतो की सायलेन्स माणसाच्या ब्रेनमध्ये एक वेगळीच रिॲक्शन ट्रिगर करते. आपला मेंदू हजारो वर्षांपासून एक गोष्ट शिकत आला आहे. जो घाबरलेला असतो तो जास्त बोलतो आणि जो कॉन्फिडंट असतो तो बोलण्याआधी विचार करतो. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती शांत राहते तेव्हा आपला ब्रेन लगेच एक सिग्नल जनरेट करतो. हा माणूस प्रेशर हँडल करू शकतो, हा इमोशनली स्टेबल आहे, हा कंट्रोलमध्ये आहे. हे आपल्याला कॉन्शियसली वाटत नाही, पण सबकॉन्शियसली होतं. केल्विन नेथन याला म्हणतो सायलेंट अथॉरिटी इफेक्ट. आता एक छोटा एक्सपेरिमेंट इमॅजिन करा. एका रूममध्ये 2 लोक आहेत. दोघांनाही एकच प्रश्न विचारला जातो. पहिला माणूस लगेच उत्तर देतो, थोडा घाईत, थोडा डिफेन्सिव्ह. दुसरा माणूस थांबतो. 3 ते 4 सेकंद सायलेन्स, मग शांतपणे उत्तर देतो. आता सांगा, कोण जास्त इंटेलिजंट वाटतो? सायंटिफिक स्टडीज सांगतात की पॉज घेणारा माणूस जास्त ट्रस्टवर्दी आणि पॉवरफुल वाटतो, कारण सायलेन्स ब्रेनला प्रोसेसिंग टाइम देते. केल्विन नेथन सांगतो की जेव्हा तुम्ही सायलेन्स वापरता तेव्हा समोरच्याचा मेंदू काम करायला लागतो. तो तुमचं बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करतो, तो तुमच्या कॉन्फिडन्सला जज करतो, तो तुमचं रिॲक्शन एनालाइज करतो आणि इथेच गेम पलटतो. कारण बोलणारा माणूस स्वतःला एक्सपोज करतो आणि शांत माणूस समोरच्याला एक्सपोज करतो. याच कारणामुळे इंटरव्ह्यूजमध्ये, कोर्टरूम्समध्ये, नेगोशिएशन्समध्ये सायलेन्स फार पॉवरफुल असते. एक सायकोलॉजी रिसर्च सांगते, पीपल हू टॉलरेट सायलेन्स
आर परसिव्ड ॲज इमोशनली सुपिरियर. म्हणजेच जे सायलेन्स सहन करू शकतात ते इमोशनली स्ट्रॉंग मानले जातात. आता डेली लाईफमध्ये हे कसं लागू होतं ते पाहू. समजा तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये आहात. कोणी तुमच्यावर क्वेश्चन टाकतो, थोडा ट्रिकी क्वेश्चन. बहुतेक लोक काय करतात, लगेच बोलायला लागतात, फिलर वर्ड्स वापरतात, एक्सप्लेन करायला लागतात. पण एक शांत माणूस काय करतो, तो थांबतो, डोळ्यात डोळे घालून बघतो आणि मग बोलतो. त्या काही सेकंदांच्या सायलेन्समध्ये रूममधली पॉवर शिफ्ट होते. लोक तुमच्याकडे बघायला लागतात, तुमचं उत्तर इम्पॉर्टंट वाटायला लागतं. हे मॅजिक नाही, हे न्यूरोसायन्स आहे. केल्विन नेथन सांगतो की सायलेन्स वापरणारा माणूस लीडर लाईक ब्रेन सिग्नल जनरेट करतो. म्हणूनच मोठे लीडर्स, मिलिटरी कमांडर्स, सीईओज हे सगळे कमी बोलतात. त्यांना सायलेन्स अनकम्फर्टेबल वाटत नाही. आणि ज्याला सायलेन्स अनकम्फर्टेबल वाटत नाही तोच लीडर बनतो. ट्रूथ असा आहे की तो सायलेन्सला फिअर नाही, टूल म्हणून वापरतो. केल्विन नेथन एक फार खोल ऑब्झर्वेशन देतो. सायलेन्स इज नॉट एम्प्टी, इट इज फुल ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे सायलेन्समध्येही मेसेज असतो. कॉन्फिडन्सचा मेसेज, कंट्रोलचा मेसेज, इमोशनल स्ट्रेंथचा मेसेज. आता एक इमोशनल एक्झाम्पल पहा. कोणी तुम्हाला प्रोवोक करतं, तुमचा इगो हर्ट होतो. तुमचा ब्रेन लगेच बोलायला सांगतो, कारण बोलणं म्हणजे रिलीफ. पण बुक सांगतं हे रिलीफ शॉर्ट टर्म असतं आणि डॅमेज लॉंग टर्म. सायलेन्स मात्र उलट काम करते. सायलेन्स ब्रेनला सांगते मी सेफ आहे, मला प्रूव्ह करायची गरज नाही. आणि हे सिग्नल समोरच्यालाही जातं. म्हणूनच सायलेन्स वापरणारा माणूस आर्ग्युमेंटमध्ये कमी बोलूनही जिंकतो. एक सायंटिफिक फॅक्ट असा आहे, सायलेन्स रिड्युसेस इमोशनल रिॲक्टिव्हिटी इन द ब्रेन. म्हणजे सायलेन्स तुम्हाला शांत करतं आणि समोरच्याला अस्वस्थ करतं. हेच कारण आहे की मॅनिप्युलेटिव्ह लोक सायलेन्स वापरून कंट्रोल करतात. पण बुक इथे एक वॉर्निंग देतो. सायलेन्स पॉवर आहे, पण ते इगोसाठी नाही, सेल्फ मास्टरीसाठी आहे. जर तुम्ही सायलेन्स वापरून स्वतःला सुपिरियर समजू लागलात तर ते टॉक्सिक होतं. पण जर तुम्ही सायलेन्स वापरून स्वतःवर कंट्रोल मिळवलात तर ते पॉवर बनतं. द स्ट्रॉंगेस्ट माइंड इज द वन दॅट डझंट रश टू स्पीक. आजची दुनिया लाऊड आहे. जो शांत आहे तो रेअर आहे. आणि जे रेअर असतं ते व्हॅल्युएबल असतं. म्हणूनच सायलेन्स वापरणं हा फक्त कम्युनिकेशन स्किल नाही, हा मेंटल अपग्रेड आहे. आणि म्हणूनच जे लोक सायलेन्स अंडरस्टँड करतात ते लोकांना कंट्रोल करत नाहीत, ते स्वतःला कंट्रोल करतात. आणि ज्या माणसाला स्वतःवर कंट्रोल आहे त्याच्यावरच दुनिया विश्वास ठेवते. पॉइंट 3. सायलेन्सने संपूर्ण गेम कसा बदलतो. द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकात केल्विन नेथन एक अशी कथा सांगतो जी ऐकल्यावर सायलेन्सबद्दलचं तुमचं मतच बदलेल. ही कथा आहे एका नेगोशिएशनची. एक मोठा बिझनेस डील, 2 कंपन्या, दोन्ही बाजूंना इगो, दोन्ही बाजूंना प्रेशर. एका बाजूला आहे मिस्टर रायन, खूप हुशार, खूप आर्टिक्युलेट, बोलण्यात तरबेज. आणि दुसऱ्या बाजूला आहे मिस्टर कोल्ड, शांत, कमी बोलणारा, थोडा मिस्टिरियस. मीटिंग सुरू होते. रायन बोलायला लागतो. नंबर्स, फॅक्ट्स, आर्ग्युमेंट्स तो सगळं टेबलावर टाकतो. तो प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करतो, प्रत्येक डाऊट क्लॅरिफाय करतो. त्याला वाटतं मी जितकं जास्त बोलेन तितकं मी डील स्ट्रॉंग करीन. आणि मिस्टर कोल तो शांत बसतो. तो मध्ये इंटरप्ट करत नाही, तो आर्ग्यू करत नाही, तो फक्त ऐकतो. पहिल्या 10 मिनिटात रायनला अस्वस्थ वाटायला लागतं. तो मनात म्हणतो हा काहीच बोलत का नाही, याला इंटरेस्ट आहे की नाही, मी काही चुकतोय का.
सायलेन्स इथे काम करायला लागते. मीटिंगच्या मध्यावर रायन एक स्ट्रॉंग ऑफर ठेवतो. तो बोलून झाल्यावर तो एक्सपेक्ट करतो आता रिप्लाय येईल. पण कोल काहीच बोलत नाही. 5 सेकंद सायलेन्स, 10 सेकंद सायलेन्स. रूममध्ये टेन्शन वाढते. रायन पुन्हा बोलायला लागतो. तो स्वतःचा ऑफर इम्प्रूव्ह करतो, डिस्काउंट देतो, एक्स्ट्रा बेनिफिट ॲड करतो. कोल अजूनही शांत. आणि इथेच गेम बदलतो. केल्विन नेथन सांगतो, रायन नकळत नेगोसिएशनमध्ये स्वतःची पोझिशन वीकन करत होता. कारण सायलेन्स रायनला बोलायला भाग पाडत होतं. शेवटी कोल फक्त एक वाक्य बोलतो, इज दॅट युअर फायनल ऑफर? बस. त्या एका वाक्याने पॉवर बॅलेन्स पूर्ण बदलतो. रायन थांबतो. तो विचार करतो. तो आणखी कन्सिड करतो. डील फायनल होते. आणि आश्चर्य म्हणजे कोलने कमी बोलून जास्त मिळवलं. बुकमध्ये लेखक एक फार खोल ऑब्झर्वेशन देतो. सायलेन्स फोर्सेस द अदर पर्सन टू रिव्हील मोर दॅन दे प्लॅन्ड. ही कथा फक्त बिझनेसबद्दल नाही, ही आपल्या रोजच्या आयुष्याबद्दल आहे. आपण आर्ग्यू करताना काय करतो? आपण स्वतःच बोलतो, स्वतःच जस्टिफाय करतो, स्वतःच वीकन होतो. समजा रिलेशनशिपमध्ये फाईट आहे. एक पार्टनर गुस्स्यात बोलतो, आरोप करतो, इमोशनली चार्ज होतो. दुसरा पार्टनर लगेच रिप्लाय देतो, स्पष्टीकरण देतो, स्वतःला प्रूव्ह करतो आणि फाईट वाढत जाते. पण बुक सांगतं, जर त्या क्षणी एक माणूस शांत राहिला, आर्ग्युमेंटची दिशा बदलते. कारण सायलेन्स मिरर बनते. समोरचा स्वतःचं वागणं ऐकतो, स्वतःचं टोन जाणवतो आणि कधीकधी त्याला स्वतःची चूक कळते. केल्विन नेथन लिहितो, वर्ड्स एस्केलेट कॉन्फ्लिक्ट, सायलेन्स एक्सपोजेस इट. ही गोष्ट कोर्टरूममध्येही वापरली जाते. एक्सपिरियन्स्ड लॉयर्स जाणतात, जेव्हा विटनेस खोटं बोलतो तेव्हा सायलेन्स त्याला अनकम्फर्टेबल करतं. तो जास्त बोलतो आणि जास्त बोलून तो स्वतःच अडकतो. म्हणूनच सायलेन्स हे फायटिंग टूल नाही, रिव्हिलिंग टूल आहे. केल्विन नेथन म्हणतो, सायलेन्स इज कॉन्फिडन्स दॅट डझंट नीड व्हॅलिडेशन. हे फार पॉवरफुल वाक्य आहे. कारण व्हॅलिडेशनची गरज इनसेक्युरिटीमधून येते आणि सायलेन्स इनसेक्युरिटी तोडते. पुस्तकात अजून एक छोटी पण खोल गोष्ट आहे. लेखक सांगतो, जे लोक सायलेन्स सहन करू शकत नाहीत ते स्वतःशी कम्फर्टेबल नसतात आणि जे स्वतःशी कम्फर्टेबल असतात त्यांना सायलेन्स भीतीदायक वाटत नाही. म्हणून सायलेन्स बराबर सेल्फ कनेक्शन आणि सेल्फ कनेक्शन बराबर पॉवर. या पॉइंटमधून पुस्तक आपल्याला एक गोष्ट शिकवतं. सायलेन्स म्हणजे पॅसिव्ह होणं नाही, सायलेन्स म्हणजे स्मार्ट होणं आहे. जेव्हा तुम्ही सायलेन्स वापरता तेव्हा तुम्ही लढत नाही, तुम्ही सिच्युएशनला स्वतःच बोलायला भाग पाडता. आणि म्हणूनच सायलेन्स वापरणारा माणूस हळूहळू डॉमिनेंट बनतो. पण ही टेक्निक वापरायला एक गोष्ट लागते, इनर कंट्रोल. पॉइंट 4, पॉवरफुल लोक कमी का बोलतात? आता इथे एक महत्वाचा प्रश्न विचारूया. जर सायलेन्स इतकी पॉवरफुल आहे तर जगातले सगळ्यात पॉवरफुल लोक जास्त बोलत का नाहीत? हे कोइन्सिडेन्स नाही, हे पॅटर्न आहे. द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकात केल्विन नेथन म्हणतो, तुम्ही कोणाला ऑब्झर्व केलं ज्याच्याकडे रिअल पॉवर आहे तर तो माणूस शब्दांपेक्षा प्रेझेन्स जास्त वापरतो. आता थोडं ऑब्झर्व करा. जे लोक इनसेक्युअर असतात ते स्वतःला सतत एक्सप्लेन करतात. ते प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन देतात. त्यांना प्रूव्ह करायची घाई असते. पण जे लोक कॉन्फिडंट असतात ते बोलायला घाई करत नाहीत. त्यांना माहीत असतं, माझी व्हॅल्यू माझ्या शब्दांवर नाही, माझ्या डिसिजन्सवर आहे. हे पुस्तक आपल्याला ऑब्झर्वेशन लेन्स देतं. म्हणजे बोलण्याआधी लोक कसे बोलतात ते पहा. केल्विन नेथन सांगतो, जेव्हा तुम्ही सायलेन्स कम्फर्टेबल करता तेव्हा लोक तुमच्या शब्दांची किंमत वाढवतात. स्टीव्ह जॉब्सला लोक विजनरी म्हणतात, पण त्याची एक सवय होती जी फार कमी लोक नोटीस करतात. तो प्रश्न ऐकल्यावर ताबडतोब उत्तर देत नसे. तो थांबायचा,
पूर्ण शांत, आणि मग एक छोटं पण शार्प उत्तर. पीपल फेल्ट इंटिमिडेटेड, नॉट बिकॉज ही शाउटेड, बट बिकॉज ही डिडंट रश. बुकमध्ये केल्विन नेथन एक लाईन लिहितो, रशिंग टू स्पीक इज द बिहेवियर ऑफ समवन अफ्रेड टू बी ओव्हरलुक्ड. स्टीव्ह जॉब्स कधीच ओव्हरलुक होण्याची भीती बाळगत नव्हता. शाहरुख खान यासारखे इंटरव्ह्यूज बघा. जेव्हा एखादा पर्सनल किंवा ट्रिकी क्वेश्चन विचारला जातो, तो लगेच बोलत नाही. तो हसतो, थांबतो आणि मग बोलतो. त्या पॉजमध्ये तो रूम कंट्रोल करतो. सायलेन्स इथे ॲरोगन्स नाही, कमांड आहे. मिलिटरी लीडर्स आणि सीईओज. बुक एक ऑब्झर्वेशन सांगतो. मिलिटरी कमांडर्स लाऊड नसतात. ते आदेश देतात पण आवाज वाढवत नाही, कारण ऑथॉरिटी डेसिबलमध्ये नसते. सीईओज मीटिंगमध्ये जास्त बोलत नाही. ते ऐकतात, पॉज घेतात आणि मग बोलतात. आणि जेव्हा ते बोलतात तेव्हा सगळे लिहून घेतात. हेच सायलेंट डॉमिनन्स आहे. वाय सायलेन्स वर्क्स हिअर. केल्विन नेथन एक्सप्लेन करतो. सायलेन्स 3 गोष्टी कम्युनिकेट करते. 1. आय एम नॉट थ्रेटन्ड. 2. आय एम थिंकिंग. 3. आय डोंट नीड टू इम्प्रेस. आणि या 3 गोष्टी एकत्र आल्या की लीडर लाईक प्रेझन्स तयार होते. लोक अशा व्यक्तीला फॉलो करतात, कारण ह्युमन ब्रेन शांत व्यक्तीला सेफ आणि स्ट्रॉंग मानतो. आता हे तुझ्या आयुष्यात अप्लाय करून पहा. ऑफिसमध्ये मीटिंग आहे. एक माणूस सतत बोलतो, आयडियाज टाकतो, एक्सप्लेन करतो. दुसरा माणूस शांत ऐकतो आणि शेवटी एक क्लिअर सेंटेन्स बोलतो. कोण लक्षात राहतो? सायलेन्स प्लस क्लॅरिटी हा डेडली कॉम्बिनेशन आहे. बुक सांगतं, सायलेन्स फिल्टर्स नॉईज अँड क्लॅरिटी क्रिएट्स पॉवर. केल्विन नेथन इथे एक वॉर्निंग देतो. सायलेन्स म्हणजे रूढ होणं नाही. सायलेन्स म्हणजे इग्नोर करणं नाही. सायलेन्स म्हणजे अननेसेसरी वर्ड्स काढून टाकणं. जर सायलेन्स इगोसाठी वापरली तर लोक दूर जातात, पण सायलेन्स सेल्फ रेस्पेक्टसाठी वापरली तर लोक अट्रॅक्ट होतात. इथे एक लाईन आहे जिच्यावर तू व्हॉइस ओव्हरमध्ये पॉज घेऊ शकतोस. पॉवरफुल लोक शांत राहतात कारण त्यांना ऐकून घ्यायची गरज नसते. लोक आधीच ऐकायला तयार असतात. आता इथे एक नॅचरल प्रश्न उभा राहतो. जर सायलेन्स इतकी पॉवरफुल आहे तर ती आपण इमोशनली कशी वापरायची? कारण सायलेन्स ठेवणं सोपं नाही. गुस्सा येतो, इगो हर्ट होतो, रिॲक्शन द्यावासा वाटतो. पॉइंट 5. सायलेन्स म्हणजे इमोशन कंट्रोल. जेव्हा आतून गुस्सा उसळतो तेव्हा सायलेन्स कसं शक्य आहे? कारण सायलेन्स बाहेरचं नाही, सायलेन्स आतून येतं. द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकात केल्विन नेथन स्पष्ट सांगतो, सायलेन्स ही कम्युनिकेशन स्किल नाही, ही इमोशनल मास्टरी आहे. आपण सगळे एकसारखे नाही, पण एक गोष्ट कॉमन आहे. आपल्याला दुखावलं गेलं की आपण लगेच बोलतो, कारण बोलणं म्हणजे रिलीफ. बोलणं म्हणजे स्वतःला हलकं करणं. पण लेखक सांगतो, हा रिलीफ टेम्पररी असतो आणि नुकसान परमनेंट. गुस्स्यात बोललेले शब्द कधीच परत येत नाहीत. आणि सायलेन्स डॅमेज होण्याआधीच ब्रेक लावते. केल्विन नेथन एक फार खोल डिस्टिंक्शन करतो. इमोशन येणं तुमच्या हातात नाही, रिॲक्शन देणं तुमच्या हातात आहे. इमोशन म्हणजे आग, रिॲक्शन म्हणजे पेट्रोल. सायलेन्स म्हणजे आग पेट्रोलपर्यंत पोचण्याआधीचा पॉज. आपण बहुतेक वेळा इमोशन बराबर रिॲक्शन असं मानतो, पण हे पुस्तक शिकवतं इमोशन आणि रिॲक्शन यांच्यामध्ये एक जागा असते आणि त्या जागेतच तुमची ताकद लपलेली असते. समजा कोणी तुमच्यावर पब्लिकली टीका केली, तुमचा इगो हर्ट झाला, तुमचं मन म्हणतं आत्ताच उत्तर दे. हात कीबोर्डकडे जातो, तोंड शब्द शोधायला लागतं. पण बुक सांगतं इथे सायलेन्स निवडणं म्हणजे कावर्डिस नाही, इथे सायलेन्स निवडणं म्हणजे इंटेलिजन्स. कारण त्या सायलेन्समध्ये तुमचा नर्वस सिस्टम शांत होतो. तुमचं ब्रेन इमोशनल मोडमधून थिंकिंग मोडमध्ये येतं
आणि हाच खरा पॉवर स्विच आहे. जेव्हा आपण गुस्स्यात बोलतो तेव्हा आपला एमिग्डाला इमोशन सेंटर ॲक्टिव्ह असतो. पण जेव्हा आपण थांबतो, डीप ब्रेथ घेतो, सायलेन्स ठेवतो, तेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स थिंकिंग ब्रेन ॲक्टिवेट होतो. केल्विन नाथन हे सायन्स हेवी शब्दात सांगत नाही, पण कॉन्सेप्ट क्लिअर आहे. सायलेन्स ब्रेनला सिग्नल देते, आपण सेफ आहोत. आणि जो माणूस इमोशनमध्येही सेफ फील करतो तोच पॉवरफुल असतो. अँगर इज नॉट दी एनिमी पुस्तकात एक फार सुंदर ऑब्झर्वेशन आहे. अँगर वाईट नाही, अँगर अनकंट्रोल्ड असणं वाईट आहे. सायलेन्स अँगर दाबत नाही, सायलेन्स अँगर ट्रान्सफॉर्म करते. जेव्हा तुम्ही गुस्स्यात सायलेन्स ठेवता तेव्हा अँगर आत काम करतो. तो तुम्हाला क्लॅरिटी देतो, तो तुम्हाला बाउंडरी दाखवतो आणि मग तुम्ही बोलता शांतपणे, क्लिअरपणे आणि प्रभावीपणे. केल्विन नाथन म्हणतो, सायलेन्स डझंट किल इमोशन, इट रिफाइन्स इट. इगो अँड सायलेन्स. इगोला सायलेन्स फार त्रास देते, कारण इगोला लगेच प्रूव्ह करायचं असतं. मी बरोबर आहे, तो चुकतोय, लोकांनी हे ऐकायलाच हवं. सायलेन्स इगोला थांबवते आणि म्हणूनच सायलेन्स डिफिकल्ट वाटते. पण बुक सांगतं, जेव्हा इगो शांत होतो तेव्हा इंटेलिजन्स बोलते आणि इंटेलिजन्सने बोललेले शब्द जास्त खोलवर जातात. रिलेशनशिपमध्ये फाईट झाली, एक पार्टनर इमोशनल आहे, तो बोलतोय, आरोप करतोय. दुसरा पार्टनर लगेच रिप्लाय देतो, फाईट वाढते. पण जर दुसरा पार्टनर सायलेन्स ठेवतो, फाईट थांबत नाही, पण तिचा डिरेक्शन बदलतो. कारण सायलेन्स मिरर बनते. समोरच्याला स्वतःचं टोन ऐकू येतं, स्वतःचं इंटेन्सिटी जाणवते आणि बऱ्याच वेळा त्या सायलेन्समध्येच समोरचा शांत होतो. बुक सांगतं, सायलेन्स डी-एस्कलेट्स व्हॉट वर्ड्स एस्कलेट. प्रॅक्टिस सजेस्टेड बाय द बुक. केल्विन नाथन एक प्रॅक्टिकल रूल देतो. ताबडतोब उत्तर देऊ नका, मेसेज पाठवू नका, कॉल उचलू नका. 5 मिनिट, 10 मिनिट, कधीकधी 1 दिवस. सायलेन्स म्हणजे एस्केप नाही, सायलेन्स म्हणजे प्रिपरेशन. जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही डॉमिनेट कराल. जो माणूस गुस्स्यातही शांत राहू शकतो तो कोणत्याही परिस्थितीत हरत नाही. सायलेन्स ही इमोशनल कमजोरी नाही, सायलेन्स ही इमोशनल मॅच्युरिटी आहे. ज्या माणसाला स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल आहे त्याला बाहेरची दुनिया कंट्रोल करत नाही. आता इथे एक प्रॅक्टिकल प्रश्न उरतो. ठीक आहे, सायलेन्स पॉवरफुल आहे, इमोशन कंट्रोल देते, पण रोजच्या आयुष्यात हे वापरायचं कसं? मीटिंग, आर्ग्युमेंट, मेसेजेस, सोशल लाईफ. पॉइंट 6, सायलेन्सला हॅबिट कसं बनवायचं? आत्तापर्यंत आपण सायलेन्सची पॉवर समजून घेतली. इमोशन कंट्रोल, ऑथॉरिटी, डॉमिनन्स, रिस्पेक्ट. पण आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो. हे सगळं थिअरी ठीक आहे, पण रोजच्या आयुष्यात सायलेन्स वापरायचं कसं? कारण सायलेन्स ऐकायला सिंपल वाटते, पण प्रॅक्टिस करायला कठीण आहे. द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकात केल्विन नाथन एक गोष्ट स्पष्ट करतो. सायलेन्स एक टॅलेंट नाही, ती हॅबिट आहे. आणि हॅबिट बनवायची असेल तर ती स्मॉल ॲक्शन्समधून बनते. स्टेप 1, रिॲक्शन डिले रूल. पुस्तकात दिलेला पहिला प्रॅक्टिकल रूल असा आहे, रिस्पॉन्स देण्याआधी पॉज घ्या. कोणी काही बोललं ताबडतोब उत्तर देऊ नका. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद. हा छोटासा पॉज तुमचं नर्वस सिस्टम रिसेट करतो. केल्विन नाथन म्हणतो, सायलेन्स बिगिन्स विथ डिलेइंग युअर फर्स्ट रिॲक्शन. हा पॉज छोटा असतो पण इफेक्ट मोठा असतो. स्टेप 2, मेसेज अँड कॉल सायलेन्स एक्सपेरिमेंट. आजची सगळ्यात मोठी समस्या काय आहे? इन्स्टंट रिप्लाय. बुक एक सिंपल एक्सपेरिमेंट सुचवतं.
7 दिवसांसाठी इम्पॉर्टंट मेसेजेसला लगेच रिप्लाय देऊ नका. 5 मिनिट उशीर, 10 मिनिट उशीर, कधीकधी जास्त. हे इग्नोर करणं नाही, हे कंट्रोल क्रिएट करणं आहे. रिझल्ट काय होतो? लोक तुमचं टाइम रिस्पेक्ट करायला लागतात. तुमचं रिप्लाय व्हॅल्युएबल वाटायला लागतं. सायलेन्स बराबर स्कॅरसिटी, स्कॅरसिटी बराबर व्हॅल्यू. स्टेप 3, मीटिंग सायलेन्स टेक्निक. मीटिंगमध्ये बहुतेक लोक आपली प्रेझन्स बोलून दाखवतात, पण बुक सांगतं प्रेझन्स सायलेन्समधून दिसते. मीटिंगमध्ये आधी ऐका, नोट्स घ्या, शेवटी बोला. एक क्लिअर सेंटेन्स, नो एक्सप्लेनेशन ओव्हरलोड. केल्विन नथन लिहितो, से लेस बट मेक इट काउंट. आणि लक्षात ठेवा, जास्त बोलणारा लक्षात राहत नाही, योग्य वेळी बोलणारा लक्षात राहतो. स्टेप 4, आर्ग्युमेंट सायलेन्स मेथड. आर्ग्युमेंटमध्ये सायलेन्स वापरणं सगळ्यात कठीण असतं, पण बुक एक गोल्डन रूल देतो. आर्ग्युमेंट सुरू असताना सायलेन्स ठेवा, जेव्हा इमोशन पीकला असते, कारण त्या क्षणी कोणीही ऐकत नाही. जेव्हा समोरचा शांत होतो तेव्हाच बोला. शॉर्ट, क्लिअर, काम. बहुतेक वेळा सायलेन्समुळेच आर्ग्युमेंट संपतो. स्टेप 5, द 7 डेज सायलेन्स चॅलेंज. केल्विन नथन एक पॉवरफुल प्रॅक्टिस देतो. 7 दिवस सायलेन्स चॅलेंज. रूल्स: अननेसेसरी बोलणं बंद, प्रूव्ह करणं बंद, रिॲक्शन डिले करा, ऑब्झर्वेशन वाढवा. या 7 दिवसात तुम्हाला 3 गोष्टी जाणवतील. 1, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. 2, लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. 3, तुमचं मन शांत होतं. सायलेन्स एक्सटर्नली कमी दिसते, पण इंटरनली इम्पॅक्ट जास्त असतो. स्टेप 6, इनर सायलेन्स प्रॅक्टिस. बुक एक फार डीप पॉइंट सांगतो. एक्सटर्नल सायलेन्स तेव्हाच पॉवरफुल असते जेव्हा इंटरनल नॉईज कमी असतो, म्हणजे मनात चालणारा आवाज. प्रॅक्टिस: रोज 5 मिनिट शांत बसणं, काही न बोलणं, काही प्रूव्ह न करणं. केल्विन नथन म्हणतो, इनर सायलेन्स क्रिएट्स आउटर अथॉरिटी. इथे एक मोठी चूक लोक करतात. सायलेन्स म्हणजे रूढ होणं नाही, सायलेन्स म्हणजे कोल्ड होणं नाही, सायलेन्स म्हणजे अननेसेसरी शब्द काढून टाकणं. जर सायलेन्स वापरून तुम्ही लोकांना पनिश कराल तर ते टॉक्सिक होतं, पण जर सायलेन्स वापरून तुम्ही क्लॅरिटी आणाल तर ते पॉवर बनतं. सायलेन्स वापरायला शिकणं म्हणजे जगाशी कमी लढणं आणि स्वतःवर जास्त कंट्रोल मिळवणं. केल्विन नथन स्पष्ट सांगतो, सायलेन्स ओव्हरनाईट येत नाही, ती प्रॅक्टिसने येते. आणि जेव्हा सायलेन्स हॅबिट बनते तेव्हा रिस्पेक्ट मागावी लागत नाही, ती आपोआप मिळते. आता आपण सगळे पॉइंट्स पाहिले. सायलेन्स म्हणजे कमजोरी नाही, सायलेन्स म्हणजे सायकॉलॉजी आहे. सायलेन्स म्हणजे इमोशन कंट्रोल आहे. सायलेन्स म्हणजे डेली पॉवर टूल आहे. आणि आता शेवटचा प्रश्न उरतो, तू पुढच्या वेळी बोलणं निवडशील की सायलेन्स? कारण कधीकधी शांत राहणं हीच सगळ्यात मोठी स्टेटमेंट असते. आत्तापर्यंत आपण सायलेन्सची ताकद समजून घेतली. सायकॉलॉजी, इमोशन कंट्रोल, हॅबिट्स, प्रॅक्टिस. पण आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो, हे सगळं वापरल्यावर माणूस बदलतो का? द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकाचा शेवटचा मोठा संदेश हाच आहे. सायलेन्स फक्त परिस्थिती बदलत नाही, ती माणूस बदलते. केल्विन नथन म्हणतो, जेव्हा तू शांत राहायला शिकतोस तेव्हा तू जगाला कमी रिस्पॉन्ड करतोस आणि स्वतःला जास्त ऐकायला लागतोस. हे फार खोल वाक्य आहे, कारण आपण बहुतेक वेळा लोक काय म्हणतात, लोक काय विचार करतात
यालाच रिस्पॉन्ड करत बसतो. सायलेन्स आपल्याला बाहेरून आत घेऊन येते. पुस्तकात लेखक एक क्लिअर ट्रान्सफॉर्मेशन दाखवतो. बिफोर सायलेन्स, लगेच बोलणं, लगेच जस्टिफाय करणं, लगेच हर्ट होणं, लगेच गुस्सा. आफ्टर सायलेन्स, थांबून विचार, कमी शब्द जास्त अर्थ, इमोशनल स्टेबिलिटी, सेल्फ रिस्पेक्ट. सायलेन्स माणसाला काम बनवत नाही, ती माणसाला ग्राउंडेड बनवते. केल्विन नेथन एक फार महत्वाची गोष्ट सांगतो. जेव्हा तुम्ही सायलेन्स प्रॅक्टिस करता तेव्हा लोकांशी तुमचं रिलेशन बदलतं. तुम्ही अटेन्शन मागणारा नसता, तुम्ही व्हॅलिडेशन शोधणारा नसता, तुम्ही प्रेझन्स बनता. आणि प्रेझन्स ही अशी गोष्ट आहे जी बोलल्याशिवाय जाणवते. आता स्वतःला एक प्रश्न विचार. किती वेळा तू बोलून पश्चात्ताप केलास? किती वेळा तू शांत राहायला हवा होतास पण राहू शकलास नाहीस? हे पुस्तक सांगतं, त्या क्षणांमध्ये सायलेन्स असता तर परिणाम वेगळा असता. सायलेन्स पास्ट बदलत नाही, पण फ्युचर नक्की बदलते. आजची दुनिया लाऊड आहे, जो शांत आहे तो वेगळा दिसतो. केल्विन नेथन म्हणतो, इन अ नॉयझी वर्ल्ड सायलेन्स इज अ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. म्हणजे सायलेन्स ही वीकनेस नाही, ती ॲडव्हान्टेज आहे. रिस्पेक्ट वर्सेस अटेन्शन. बुक एक फार सटल डिफरन्स दाखवतो. अटेन्शन आवाजानं मिळते, रिस्पेक्ट सायलेन्सनं मिळते. अटेन्शन काही वेळ टिकते, रिस्पेक्ट आयुष्यभर टिकते. आणि ज्याला रिस्पेक्ट मिळते त्याला प्रूव्ह करायची गरज राहत नाही. शांत राहणं म्हणजे काही न बोलणं नाही. शांत राहणं म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला सावरून ठेवणं. केल्विन नेथन शेवटी सांगतो, सायलेन्समुळे तुम्ही वीक होत नाही, सायलेन्समुळे तुम्ही लोनली होत नाही. सायलेन्समुळे तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता. आणि जो स्वतःशी कनेक्ट आहे तो बाहेरच्या जगाशी घाबरत नाही. हे पुस्तक एकच गोष्ट शिकवतं, बोलणं सोपं आहे, प्रतिक्रिया देणं सोपं आहे, शांत राहणं कठीण आहे. पण जे कठीण आहे तेच पॉवरफुल आहे. आजपासून बोलणं कमी कर, पण मीनिंग वाढव. रिॲक्शन कमी कर, पण अवेअरनेस वाढव. आणि लक्षात ठेव, कधी कधी शांत राहणं हीच सगळ्यात मोठी जिंक असते. आणि हो, आज आपण पाहिलं, सायलेन्स म्हणजे वीकनेस नाही, तर तुमचं रिअल पॉवर आहे. तुम्ही आजपासून बोलायचं कमी करा, पण मीनिंगफुल बोलणं आणि डिसिजन पॉवरफुल ठेवा. रिॲक्शन लगेच देणं सोडून आपल्या इमोशनवर कंट्रोल मिळवा. जर तुम्हाला आजचं व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून जा. कारण सायलेन्सची ताकद जाणून घेणारे फक्त काहीच लकी लोक असतात. आणि कमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही आजपासून सायलेन्स वापरायला सुरुवात कराल का? मी तुमचे कमेंट्स वाचायला उत्सुक आहे. म्हणून लक्ष ठेवा, शांत राहणं हीच सगळ्यात मोठी जिंक आहे. आणि हो, नोटिफिकेशन बेलला दाबा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण आणखी अशीच लाईफ चेंजिंग टेक्निक पाहणार आहोत.